सर्वांना नमस्कार। काळ भैरवनाथ व मुकदमबाबा उत्सव यात्रा कमिटी आयोजित कुस्तीचं मैदान मी कोंढव्याच्या कुस्तीच्या मैदानात पहिल्यांदा आलोय। इथं आल्यावर असं जाणवलं की महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या काटा कुस्ती इथं आयोजित केल्यात आणि सर्वांनी वैयक्तिक कुस्त्या लावल्या, कुस्तीची बक्षिसं दिल्यात। तर मी बऱ्याच ठिकाणी बघतो पण इतक्या काटा कुस्त्या मला बघायला भेटल्या नाहीत कधी। इतक्या चांगल्या कुस्ती इथं आयोजित केल्यात आणि पहिलं शिक्षणासाठी माहेरघर म्हणलं जायचं पुणे आणि कुस्ती पंढरी कोल्हापूर म्हणलं जातं, की आता बदल करून कुस्तीची पंढरी सुद्धा पुणे जिल्हा झालाय। त्यात काय वावगे ठरणार नाही, कारण आपण बघतोय जितकं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पैलवान घडतात ती सर्वात जास्त पैलवान हे पुणे जिल्ह्यात घडतात। कारण इथं मोठी मोठी कुस्ती केंद्र चालू आहेत, सगळीजण कुस्तीवर काम करतात। त्याचं कारण म्हणजे महत्वाचं, पहिला जो राजाश्रय होता ती संपूर्ण आता लोकाश्रय आलाय। त्यात पुण्याची जी पब्लिक आहे, तुमच्यासारखं कुस्तीप्रेमी वर्ग आहे, वैयक्तिक बक्षिसं देतात आणि अशी कुस्तीची मैदानं घडवतात। त्यामुळे पुण्याकडे कुस्ती सगळी वळून महाराष्ट्रात टॉपला पुणे जिल्हा गेलाय। त्यात काय सुद्धा वावगं ठरणार नाही आणि इथं आल्यावर एवढं कुस्तीवर प्रेम करणारी जनता बघून मला समाधान वाटलं आणि 1 नंबर काटा कुस्त्या घेतल्या। अशा कुस्त्या घेऊन कुस्तीत असंच अजून प्रगती व्हावी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। बघा पैशाचं सोनं झालं मंडळी, खूप चांगली माहिती। वा रे वा। बापाचा पैसा गवत येत नाही आणि घामाचा पैसा दगा देत नाही, तो घामाचा पैसा